हाय हॅलो फ्रेंड. तर आज माझ्या घराच्या समोर ही जागा आहे बघा, आणि ह्या जागेमध्ये मी लावणार आहे हे वाल. हे बघा, वाल लावणार आहे. आणि हे घेवड्याचं बी आहे माझ्याकडे. हे एक शेंग होती, त्या ह्या दोनच बी राहिल्यात बघा. हे हा घेवडा आणि हे वाल, आणि हे आहेत आंबट चुक्याचं बी आहे. तुम्हाला माहीत असेल बघा, आंबट चुक्याची भाजी बनवतात त्याचं बी आहे. आणि हे आहेत वाल. आता आमच्याकडे ह्याला वालच म्हणतात, तुमच्या इकडं दुसरं काय म्हणत असेल तर मला माहीत नाही, पण आमच्याकडे ह्या बियांना वालच म्हणतात. तर आज मी हे लावणार आहे. हे बघा, इथलं थोडंसं साफसफाई करते. हे जरा खुरपून घेतलं आहे थोडंसं इथलं. हे बघा, वाल लावण्यासाठी हे अशी खुरप्याने नाही का असं हे करून घेतलेलं आहे. हे बघा, आम्हाला पण माहीत नाही वाल कसं लावतात ही, पण आता पहिल्यांदा ट्राय करणार आहेत. म्हटलं घरासमोर जागा आहे तर लावावं, बघू येतंय का नाही. तर हे बघा, हे वालाचं बी घेतले. आता माहीत नाही बघा, हे लावण्याचा प्रयत्न तर आहे, येतंय का नाही माहीत नाही. हे बघा, हे दुसरे एक लावले जरा लांब लांब, जरा लांब. हे बघा, पहिल्यांदा असं वाल लावून घेतलंय. आता वाल कसा लावतो हे माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा, असंच लावतात का? इथे एक बी आहे ते. आता आंबट चुक्याचं बी लावतोय आम्ही, ही भाजी. हे बघा, हा बघा, हे घेवड्याचे दोनच बी आहेत माझ्याकडे. आता हे दोनच लावणार आहे मी. इथं हे इथं शेजारी लावते. हा वेल असा चढतो ना, ह्या शिडीवरती वेल जाईल म्हणून ना इथं ह्या शिडीजवळ लावत आहे मी मस्तपैकी. तिथं थोडंसं हे बघा, इथं शिडी आहे ही, ह्या शिडीवरती असा वेल जाईल ह्याचा. शेजार जरा गवत काढून घेते. बघा, हे दोन इथं आता वालाचे बी लावलेले आहेत. आणि एवढा असं हे उरलेलं आहे आमच्याकडे हे बी. मग आता आणि हे नंतर आता जर अजून जागा झाली तर लावणार आहे मी याचं. आणि त्याच्यावर थोडंसं, ह्याच्यावर थोडं थोडं पाणी टाकून घेऊ आपण.
आता बी लावले त्याच्यावर असं थोडं थोडं पाणी टाकून घेते. म्हणजे आता सध्या पाऊस तर नाही, पाऊस असता तर पाणी टाकायची गरज नव्हती. आभाळ येते पण पाऊस काय पडा नाही बघा इकडे. हे बघा एवढ्या जागेमध्ये असं आपलं बी लावून झालेलं आहे. आता बघू किती दिवसांनी हे उगवतंय की नाही, काय होतंय का नाही, ह्याच्याबद्दल तुम्हाला मी नक्कीच सांगेल. आणि बघा आता इकडचं वातावरण बघा, हे बघा कसं आहे. आता एवढं काही पाऊस वगैरे नाही, तर तुम्हाला याबद्दल मी नक्कीच सांगेन. आता तर माझा हा व्हिडिओ